गरीब पानी से पैदा नहीं, स्वासा नहीं शरीर, अन्न आहार करता नहीं, ताका नाम कबीर. प्रेक्षक हो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे स्पष्ट होईल की कबीर साहेब जी कोण होते. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आम्ही आपल्याला एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो. या व्हिडिओमध्ये आपल्याला जे काही कबीरजी यांच्याविषयी सांगितले जाईल ते आपल्या पवित्र धर्मग्रंथांमधून, जसे की पवित्र हिंदू धर्मातील सद्ग्रंथ गीता, वेद, पुराण तसेच मुस्लिम धर्मातील पवित्र ग्रंथ कुराण शरीफ मधून प्रमाणित होईल. चला तर मग जी फाईल अनेक वर्षांपासून बंद होती ती उघडूया आणि कबीर साहेब जी यांचे जीवन आणि त्यांनी केलेल्या लीलांचा अनुभव घेऊया. गुरु गोविंदो खड़े काकेला गोपाल, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताए कबीरा. कबीरजी यांच्याविषयी आपण लहानपणापासून ऐकले आहे की ते एक संत होते आणि भक्ती मार्गातील कवी देखील होते. कबीर साहेबजी यांचे नाव ऐकताच लोकांच्या मनात त्यांचे दोहे, साखी आणि भजने घुमत राहतात. कोणी त्यांना संत, कवी, सुफी, फकीर, देवदूत किंवा गरीब निर्धन विणकर म्हणूनच ओळखू शकले. परंतु ज्या संतांसोबत त्यांचा संपर्क झाला त्यांनी कबीरजी यांना परमेश्वर, सृष्टीचे निर्माते, सत्यपुरुष, अविनाशी परमात्मा, अल्लाह, खुदा इत्यादी नावांनी संबोधले आहे. प्रेक्षक हो, जर आपण अधिक सखोलतेने त्यांची सत्यता जाणून घेतली तर निष्कर्ष असाच निघतो की कबीर दास हेच पूर्ण ब्रह्म आहेत, अविनाशी परमात्मा आहेत. असे परमात्मा जे ना तर आईच्या गर्भातून जन्म घेतात ना कधी मरण पावतात. ते सशरीर प्रकट होतात आणि सशरीर आपल्या निजधामी म्हणजे सतलोकात निघून जातात. त्यांचा येथे येण्याचा मुख्य उद्देश असतो काल याच्या या जाळ्यात अडकलेल्या आत्म्यांना मोक्षाचा खरा मार्ग दाखवणे. सर्व प्रकारच्या बाह्य पूजा विधी, अवडंबर आणि पाखंड नाकारून सत्यज्ञानाचा प्रचार करणे. वेदांमध्ये आणि इतर धर्मग्रंथांमध्ये लपलेले सत्य पुन्हा उघड करणे. गरीब चारो युग में हम पुकारे, कूक कहा हम है लहरे, हिरे मोती माणिक बरसे, ये जग चुकता ढेल रे. काय हे दुर्लक्ष फक्त अज्ञानता होती की एखाद्या षडयंत्राचा परिणाम? काय हे काल याचं जाळं नव्हतं ज्याने सत्य लपवलं? आम्ही तुम्हाला कबीरजी यांनी केलेल्या लीलांच्या माध्यमातून दाखवू की त्यांनी कोणकोणते अद्भुत चमत्कार केले आणि ते कसे केवळ एक सामान्य संत म्हणून मर्यादित नव्हते. प्रेक्षक हो, हा संसार अनेक शतकांपासून चमत्कारांनाच परमात्मा यांची ओळख मानत आला आहे. जसे श्रीकृष्णजी यांना देव यासाठी देखील मानण्यात आले कारण त्यांनी मोरध्वज यांचा पुत्र तामरध्वज यास जिवंत केले होते. त्याचप्रमाणे कबीर परमेश्वरजी यांनी देखील या पृथ्वीवर आपल्या चमत्काराद्वारे हे सिद्ध केले की ते पूर्ण परमात्मा आहेत. एक असाच अद्वितीय चमत्कार कबीर परमेश्वरजी यांनी सेऊ, सम्मन आणि नेकी नावाच्या परिवारावर केला, जो आम्ही तुम्हाला AI व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत. भाऊ, मला तर गडद हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या हव्यात, अगदी कुंकवासारख्या रंगाच्या. ताई, मला या पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालून दे. बघ ना, या हिरव्या बांगड्या किती सुंदर आहेत. असं वाटतंय जसं माझं मनगट नवविवाहित सुवासिनीच्या मनगटासारखं भासतंय. उद्या माझ्या घरी सत्यनारायणाची कथा आहे. मी माझ्या नवीन हिरव्या साडी बरोबर ह्याच बांगड्या घालणार आहे. भाऊ, या बांगड्या द्या. हा ताई, हे घ्या. बरं, मला आता निघायला हवं. पूजेकरिता अजून सामान आणायचं आहे. ताई, उद्या माझ्या घरी सत्यनारायणाच्या कथेला नक्की या. तुम्ही दोघंही तुमच्या कुटुंबासह कथेला नक्की या. अगं नाही ताई, आम्हाला तर साक्षात स्वतः सत्यनारायण म्हणजे खरे परमात्मा लाभले आहेत. आता आम्हाला कुठल्याही कथेची गरज नाही. हे तू काय म्हणत आहेस? जे तुम्ही ऐकत आहात तेच मी सांगते आहे. आम्हाला साक्षात स्वतः सत्यनारायण प्राप्त झाले आहेत. ते आता सुद्धा काशीमध्ये उपस्थित आहेत. डोळे उघडा आणि ओळखा त्या परमपित्याला. या कथा सांगण्याचा, ऐकण्याचा काहीच लाभ नाही. हे तू काय म्हणत आहेस? मला काहीच समजत नाही. सत्यनारायण आणि काशीमध्ये? ताई,
काशीमध्ये स्वतः सत्यनारायण म्हणजेच पूर्ण ब्रह्म परमात्मा कबीर साहेबजी आलेले आहेत. आम्ही त्यांच्याकडूनच नामदीक्षा घेतलेली आहे. आम्ही त्यांच्याच विषयी बोलत आहोत. ते काशीच्या लहरदारा तलावावर सशरीर प्रकट झालेले खरे सत्यनारायण आहेत. अच्छा, तो काशीचा धानक नीरूचा मुलगा विणकर कबीर. होय, तेच कबीर. ते स्वतः पूर्ण परमात्मा आहेत. त्यांनी स्वतःला लपवलेलं आहे आणि विणकराच्या रूपात तर फक्त लीला करत आहेत. अरे जा जा, दुसऱ्या कोणाला तरी मूर्ख बनवा. तुमचं डोकं खराब झालंय. काय अवास्तव गोष्ट बोलत आहात. एक सामान्य विणकर तुम्हाला भगवंत वाटतोय? अरे काहीतरी विचार करून बोला. तो विणकर कधीपासून भगवान बनला आहे? भगवंत कुणाच्या बनवण्याने नाही बनत. भगवंत तर भगवंतच असतो. आणि ज्याला तुम्ही सामान्य विणकर समजत आहात, तो विणकर असंख्य ब्रह्मांडे विणणारा पूर्ण ब्रह्म कबीर आहे. आपल्या सर्वांना तत्वज्ञान समजावून पूर्ण मोक्ष प्राप्त करवण्यासाठी ते पृथ्वीवर येऊन विणकराच्या रूपात लीला करत आहेत. काहीही म्हणत आई, कपडा विणल्याने कोणी भगवंत होत नाही. भगवंत तर सर्व शक्तिमान असतो, सर्व काही करू शकतो. तो विणकर काय करू शकतो बरं? ते तर स्वतः भगवान आहेत, सगळं काही करू शकतात. ताई, आमचे गुरुजी भगवान कबीर साहेबजी सर्व शक्तिमान आहेत. आणि आपले ज्ञानचक्षु उघडून बघितले तर त्यांच्या समर्थतेची असंख्य उदाहरणं प्रत्यक्षपणे समोर आहेत. ते तर इतके सक्षम आहेत की दिल्लीचा बादशाह, ज्याला शरीर दाह हा आजार होता आणि जो कुठेही कोणाकडूनही बरा होत नव्हता, त्याला गुरुजी यांनी फक्त आशीर्वाद देऊन बरं केलं. आमचे गुरुजी इतके समर्थ आहेत की जेव्हा आमच्या गुरुजी यांची परीक्षा घेण्यासाठी सिकंदर लोधीने गाभण गाय कापली होती, तेव्हा हजारो लोकांसमोर गुरुजी यांनी तिच्या वासरासहित पुन्हा जिवंत केली आणि गायीने दुधाने भरलेली बादली दिली होती. आणि जेव्हा सिकंदर लोधीने स्वामी रामानंदजींचा वध केला होता, तेव्हा त्यांना देखील पुन्हा जिवंत केलं. एका कमाल नावाच्या मृत मुलाला जीवनदान देऊन आपल्या सोबत ठेवलं. आणि मुसलमानांचे धार्मिक पीर शेखतकीची मृत मुलगी कबरीमध्ये दफन केली होती, तिला पण जिवंत केलं. अरे बस बस, तुमच्या स्वतःकडे खाण्यासाठी दाणं नाही. आणि तुम्ही म्हणता की आमचे गुरुजी इतके समर्थ आहेत, हे करतात ते करतात. जर खरंच इतके समर्थ असते तर तुमचं घर का नाही भरून टाकलं त्यांनी? का तुम्ही एक एक दाण्यासाठी त्रासून भटकता? तुमच्या गुरुजींकडून तुम्हाला स्वतःला काय लाभ झाला जो तुम्ही आम्हाला शिकवत आहात? गप्प बसा आणि तुमचं काम करा. तुमच्या स्वतःकडे खाण्यासाठी दाणं नाही. तुमच्या गुरुजींकडून तुम्हाला स्वतःला काय लाभ झाला? जर खरंच इतके समर्थ असते तर तुमचं घर का नाही भरून टाकलं त्यांनी? का तुम्ही एक एक दाण्यासाठी त्रासून भटकता? खरंच आपल्याकडे तर खिशात एक आणा सुद्धा नाही. वेळेवर जेवायलाही मिळत नाही. पण आपल्या गुरुजींमध्ये बिलकुलही कमतरता नाही. गुरुजी तर पूर्ण समर्थ आहेत. गुरुजी तर पूर्ण आहेत. कदाचित आपणच त्यांच्या मर्जीसाठी पात्र नाही. आपली पापकर्म इतकी जास्त आहेत, यामुळेच आपण इतके निर्धन आहोत. माहित आहे, दिल्लीचे बादशाह सिकंदर लोधी आमच्या गुरुजी यांचे शिष्य झाले आहेत. मोठे मोठे राजे, काशीचे नरेश, वीर देवसिंग बघेल, मगहरचे नवाब, बिजली खान पठाण सगळेच गुरुजींसमोर मान झुकवतात. आमचे गुरुजी ते तर पूर्ण परमात्मा आहेत. त्यांनी असे असे सुख दिले आहेत की कोण सांगितलंस? इतके मोठे राजे तुमच्या गुरुजींचे शिष्य आहेत? होय, आमचे गुरुजी आहेतच असे. असं सुख देतात की ज्याची कोणी कल्पनाच करू शकत नाही. काय तुमचे गुरुजी कधी तुमच्या घरी आलेत का? नाही. हा, याचा अर्थ तुमचे गुरुजी लालची आहेत. लालची फक्त राजांच्याच घरी जातात, धनाच्या लालसे नाही. हो ना, जेणेकरून त्यांच्याकडून खूप धन मिळू शकेल. नाही, माझे गुरुजी लालची नाहीत. हो का? तर मग तुमच्या घरी कधी का आले नाही? अरे हा तर गरीब आहे, कशाला येतील याच्या घरी याचे लालची गुरुजी? काय तुमचे गुरुजी कधी तुमच्या घरी आलेत का? याचा अर्थ तुमचे गुरुजी लालची आहेत. लालची फक्त राजांच्याच घरी जातात, धनाच्या लालसे नाही. अरे हा तर गरीब आहे, कशाला येतील याच्या घरी याचे लालची गुरुजी? बाबा, काय गुरुजी कधी आपल्याही घरी येतील?
बाळा, गुरुजी तर आपल्या घरातच आहेत. आपण जेव्हा भगवंताशी जोडले जातो तेव्हापासूनच ते सदैव आपल्यासोबत असतात. प्रत्येक क्षणी ते आपल्याबरोबर आपल्या घरातच असतात. होय आई, मला माहित आहे. पण गुरुजी सोबत तर आहेत, पण कोणाला दिसत तर नाहीत. मी गल्लीतल्या मुलांना दाखवू इच्छितो. ती मुलं म्हणतात की तुमचे गुरुजी लालची आहेत, फक्त राजांच्या घरी जातात आणि तुमच्या घरी कधीच येत नाहीत, कारण तुम्ही गरीब आहात. जर गुरुजी एकदा आपल्या घरी आले तर ती मुले जे म्हणत आहेत ना की तुमचे गुरुजी लालची आहेत, त्यांचे तोंड बंद होईल. मग मी त्यांना दाखवेन की बघा, आमचे गुरुजी लालची नाहीत. बाळा, भक्तांनी जगाच्या बोलण्याकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. आपल्याला आपल्या गुरुजी यांच्या ज्ञानाला आधार बनवून चालायला हवं. आणि गल्लीतली मुलं ती तर बालक आहेत, अजाण आहेत. त्यांना गुरुजींबद्दल काहीच माहिती नाही. आपले गुरुजी लालची नाही आहेत. राजा असो किंवा रंक, त्यांच्या दृष्टिकोनात सगळे एक समान आहेत. आई, ते सगळं तर ठीक आहे, पण फक्त एकदाच गुरुजी आले ना, बस मग तारे सम्मन. हा तर गुरुजी यांचा आवाज आहे. गुरुजी? अरे गुरुजी इथं कुठे येतील? इतके दूर? त्यांच्याकडे वेळ कुठे असेल? लाखो शिष्य आहेत त्यांचे, कुठे कुठे जातील? आपण गुरुजी यांचाच उल्लेख करत होतो ना, म्हणून तुला भास झाला असेल. अरे सम्मन, आहेस का घरात? हा खरंच गुरुजी यांचाच आवाज आहे. गुरुजीच आहेत. गुरुजी यांना असंच उभं ठेवणार आहात की आत पण बोलवणार? खूप दुरून चालत आले आहेत. भगवन, भोजनाबद्दल सांगा. आताच घेणार की थोड्या वेळाने? भाऊ, भूक तर लागली आहे. पायी चालत आलो आहोत. व्यवस्था करा, भोजन करूया. जी गुरुजी, लवकर जेवण तयार कर, गुरुजी आणि संतांसाठी. आज घरात 100 ग्रॅम सुद्धा पीठ नाही. दे, तुझी ही ओढणी दे. तीच गहाण ठेवून थोडं पीठ उधार आणतो. मी गेले होते, जिथून पीठ मिळेल अशी आशा होती. तिथे मागितलं, सर्वांना खूप विनवण्या केल्या, गयावया केली, मजबुरीही सांगितली की आमच्या घरी गुरुजी आले आहेत, फक्त इतकं पीठ द्या की त्यांना जेवू घालता येईल. आम्ही तर उपाशी राहू, पण संत आमच्या घरातून उपाशी जाऊ नयेत. मी खूप विनवलं. माझ्याकडे ही एकच ओढणी आहे, ती गहाण ठेवा आणि थोडं पीठ उधार द्या. पण ही ओढणीही फाटलेली आहे. कुणीही पीठ नाही दिलं. सगळ्यांनी तोंड फिरवलं. हे भगवान, पहिल्यांदाच गुरुजी आलेत. मी किती नीच आहे, किती कर्महीन आहे. मी मागच्या जन्मात सुद्धा काही दान केलं नाही, म्हणूनच या जन्मात माझी अशी दुर्दशा झाली आहे. मी किती दुर्दैवी आहे. आज पहिल्यांदा गुरुजी घरी आलेत आणि मी हा नीच शिष्य माझ्या गुरुजींना जेवण सुद्धा घालू शकत नाही. रडू नका. चुकून गुरुजी आणि संतांना ऐकू जाईल. त्यांना काय वाटेल की आपल्या येण्यामुळे त्रासून रडत आहेत. धीर धरा आणि काहीतरी मार्ग शोधा. आजचं हे दुःख सम्मनसाठी सर्वात मोठं दुःख होतं. परिस्थिती आणि असहाय्यतेपुढे आज सम्मन आतून तुटून गेला होता. कारण गुरुजी, जे त्याच्या जीवनात सर्वात पूज्य आणि प्रिय आहेत, भगवान आहेत, आज तेच गुरुजी घरी आले आणि त्यांना भोजन करवण्यासाठी सुद्धा सम्मनकडे काहीच नाही. तुम्ही गुरुजी यांना सांगा, भगवान सकाळी भोजन करूया. ते अंतर्यामी आहेत, सर्व जाणतात, सगळं समजून घेतील. आणि सकाळी भोजन कुठून आणू? सकाळबद्दल सुद्धा कसं सांगू? दोघेही बाप लेक रात्री जाऊन चोरी करून आणा. आता दुसरा कोणताही मार्ग नाही. आई, हे तुम्ही काय बोलत आहात? चोरी? आई, गुरुजी तर रोज सत्संगात सांगतात की चोरी करू नये. तुम्ही आणि बाबा सुद्धा मला नेहमी हेच सांगत असतात. निसंशय भुकेने मरण आलं तरी चोरी करू नये. चोरी करणारा माणूस आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही, त्याचा विनाशच होत असतो.
तो तर महाअपराधी असतो जो चोरी करतो. आणि आज मी हे तुमच्या तोंडून ऐकतोय की चोरी कर. आई, यापेक्षा आपण उपाशी मरू तेच जास्त चांगलं आहे. जर आपण गुरुजी यांना जेव घालण्यामध्ये असमर्थ आहोत तर गुरुजी यांच्या पुढे हात जोडू. बेटा, माझं ऐक. बाळा, तुझं बोलणं अगदी बरोबर आहे. चोरी करणाऱ्याचा नाश होतोच होतो, विनाशही होतो. पण बाळा, आपण या नगरीत काही काळ राहिलो आहोत आणि इथलं अन्न पाणी देखील खाल्लं आहे. म्हणून या नगरीचे उपकार आहेत आपल्यावर. ह्या नगरीतील माणसं आज मुद्दाम मदत नाही करत आहेत. 2 ते 3 किलो पीठ देणं फार काही कठीण नाही. आणि ही सगळी माणसं तर मोठे धनाढ्य शेठ आहेत, खूप श्रीमंत आहेत. पण आज ते समजून उमजून मुद्दाम आपल्यापासून तोंड फिरवत आहेत. आपण त्यांच्यासमोर गुरुजी यांचा खूप महिमा गायला होता, म्हणून आज गुरुजी यांच्यावर चिडून ते असं बोलत आहेत. तुम्ही तर रोज फुशारगी मारायचे, मोठे पण करत असायचे की आमचे गुरुजी हे करतात, आमचे गुरुजी ते करतात. मग आज तुमच्या गुरुजींकडून घर भरून घ्या. मागत काय फिरत आहात? हो हो, तुमचा भगवान भरून देईल तुमचं घर. या कारणाने देखील ते आपल्याला काहीच मदत करायला तयार नाहीत. बाळा, जर परमात्मा इथून भोजन न करता गेले तर या नगरीला आग लागेल. आता तूच ठरव, नगर वाचवायचं आहे की नाही. ठीक आहे आई, तुम्ही जसं सांगाल तसंच करू. बेटा, फक्त 3 शेर पीठ घेऊन ये. आपण काही नाही खाणार, फक्त गुरुजी आणि पाहुण्यांना खायला घालू. तर हे नगर देखील टिकून राहील. या नगरातील लोकांमध्ये आता धनाचा अभिमान भरून राहिलाय. हा यांच्यातील अभिमानच आहे जो त्यांचा नाश करेल. संध्याकाळी सम्मन गुरुजी आणि संतांपुढे अत्यंत नम्रतेने भोजनासाठी क्षमा मागतो आणि म्हणतो, भगवान सकाळी वेळेवर भोजन करवतो. आण बेटा, पाणी पाज, एक एक ग्लास. जी गुरुजी. रात्री 12:30 वाजता वडील आणि मुलगा चोरी करण्यासाठी गेले. जिथे चोरी करायला गेले ते लालाजींचं कच्च्या विटांचं घर होतं. त्यामध्ये आत शिरण्यासाठी दोघांनी एक छिद्र केलं, असं छिद्र की ज्यातून सरपटत आत प्रवेश करता येईल. बाळा, तू बाहेरच राहा. मी आत जातो आणि जर लालाजी जागा झाला तर मी या कपड्यात पीठ बांधून कपडा बाहेर फेकून देईन. तू ते घेऊन पळून जा. नाही बाबा, आत मी जाईन. जर लालाजी जागे झाले आणि मला पकडलं देखील तरी सुद्धा राजासमोर हजर केल्यावर कदाचित राजा मला मुलगा समजून माफ करेल. नाहीतर बाबा, हा राजा चोरांना माफ करत नाही, थेट फाशी देतो. आणि बाबा, आपण मोठे आहात, आपल्याला राजा क्षमा करणार नाही. मी लहान आहे म्हणून कदाचित मला क्षमा करेल. बाळा, जर तुला फाशी दिली गेली तर मी जगून काय करू? माझं कुठं अस्तित्व राहील? नाही बाबा, माझी ही विनंती ऐका. आणि मी तरीही एक बालक आहे म्हणून कदाचित मला माफी मिळेल. असं बोलून सेव छिद्रातून आत घुसला. बाळा, फक्त 3 शेरच पीठ आणा. 3 शेरापेक्षा जास्त आणू नकोस. सेवने घाईघाईत अंदाजे 3 शेर पीठ काढलं आणि आपल्या फाटलेल्या जुन्या कपड्यात बांधलं आणि निघू लागला. तेव्हा त्याचा पाय एका तराजूच्या तागडीवर पडला आणि जोरात आवाज झाला, ज्यामुळे लालाजी उठले. चोर चोर चोर. जसा सेव बाहेर पडायचा प्रयत्न करत होता तेव्हा लालाजीने उठून चोर चोर करत त्याचा पाय पकडून त्याला ओढून परत घरात खेचून घेतलं. तोवर सेवने पीठ बाहेर फेकून दिलं होतं आणि म्हणाला, बाबा, तुम्ही हे पीठ लवकर घेऊन जा, मला वाण्यानं पकडलं आहे. सम्मन पीठ घेऊन घरी पळून आला आणि तिकडे लालाजींनी आपल्या घरातच सेवला दोरीने खांबाला बांधलं.
कोण आहेस तू? कुणाचा मुलगा आहेस? मी समन मनियारचा मुलगा आहे. माझं नाव सेऊ आहे. अच्छा, तर तू आहेस. आज तुमचं भांड फुटलंच. दिवसा तर तुम्ही भक्त बनून फिरता, मोठमोठ्या तत्वज्ञानाच्या गप्पा मारता आणि रात्री चोरी करता. उद्या सगळ्यांना सांगणार आहे, सर्वांसमोर तुमचं खरं रूप उघड करेन की तुम्ही कसे भक्त आहात. लालाजी, तुम्ही इतके का रागवत आहात? आम्ही फक्त 3 शेर पीठच घेतलं आहे. आमच्या घरी आमचे सद्गुरुजी आले होते. त्यांना भोजन करवणं अनिवार्य होतं आणि आमच्याकडे पीठ नव्हतं. बस एवढंच कारण आहे. आम्ही चोर नाही. नंतर आम्ही तुमचं पीठ परत देऊन टाकलंच असतं. अच्छा, तुमचे सद्गुरुजी आले आहेत. ठीक आहे, आता समजलं मला. ते चोरी करवायला येतात. ते यासाठीच येतात, म्हणजे तुम्हाला चोरी करायला लावण्यासाठी. चोरी करता आणि वर मोठमोठ्या गोष्टी करता. आता सेवने विचार केला की ही गोष्ट तर अजूनच बिघडली. आता हा राजाकडे जाऊन गुरुजी यांनाही शिक्षा करवेल. सेव अगदी असहाय्य झाला होता. तिकडे सम्मन पीठ घेऊन घरी पोहोचला. सम्मनला एकटाच पाहून नेकीने विचारलं, बाळ कुठे आहे? त्याला तर वाण्यानं पकडलं आहे. आता तर गोष्ट बिघडली आहे. राजा आता मुलाची ओळख पटवतील आणि ओळख पटताच राजाचे सैनिक 1-2 तासातच आपल्या घरी येतील. मग ते सद्गुरुजींना पकडतील आणि म्हणतील की हेच करवतात चोरी. हे तर कधी चोरी करतच नव्हते, पण आज हे आले आणि यांनी चोरी करवली. आणि मग शेठ गुरुजी यांना शिक्षा करवेल. नेकी आपल्या हृदयावर दगड ठेवून सम्मनला म्हणाली, वेळ खूपच थोडा आहे. तुम्ही जा. काहीही करून मुलाला समजावून भुलवून त्याचं डोकं कापून आणा. शेठला सांगा, मुलाला सोडू नका, दोरीनेच बांधून ठेवा. फक्त इतकं शिथिल करा की मी माझ्या मुलाच्या कानात 2 शेवटचे शब्द बोलू शकेन. आणि मग जसं तो डोकं छिद्रातून बाहेर काढेल, त्याचं शिर धडा वेगळं करा. मग शेठ त्याला आपल्या घरात नाही ठेवणार. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, खुनाच्या खटल्यापासून बचावासाठी तो सेऊचं शव कुठेतरी टाकून देईल. आणि तेव्हा तुम्ही मुलाचं शव उचलून आणा. नेकीने सम्मनच्या हातात एक खूप मोठा सुरा दिला आणि सम्मन तो सुरा घेऊन आपल्या मुलाचं डोकं कापण्यासाठी निघाला. बाळ सेऊ, बाळा, फक्त 2 गोष्टी करायच्या तुझ्याशी. उद्या कदाचित तुला मारून टाकलं जाईल बाळा. माहिती नाही मी तुला पुन्हा भेटू शकेन की नाही. आणि मी शेवटचं तुझ्या कानात काही बोलू इच्छितो. निरागस सेऊ डोळ्यात अश्रू भरून लालाजींना म्हणाला, लालाजी, मला फक्त 2 गोष्टी बोलायच्या आहेत. बाहेर माझे वडील उभे आहेत. मला फक्त एकदा त्यांच्याशी बोलू द्या. नाही, तू पळू इच्छित आहेस. नाही लालाजी, मी पळणार नाही. माझ्या पायाची दोरी घट्ट बांधून ठेवा. इतकी सैल करा की मी माझं डोकं छिद्रातून बाहेर काढून अगदी शेवटचं फक्त 2 शब्द माझ्या वडिलांशी बोलू शकेन. आता शेठने विचार केला की खूप मोठी चोरी तर केलेली नाहीये, म्हणून त्याने दोरी थोडी सैल केली. इतकी की छिद्रातून फक्त डोकं बाहेर येऊ शकेल आणि खांबाला बांधूनच ठेवली. सम्मन, जे सेऊचे वडील होते, त्यांच्या हृदयातली माया उफाळून आली आणि मुलाचं डोकं कापण्यासाठी बापाचं धाडस झालं नाही. त्याने हात मागे घेतले आणि स्तब्ध उभा राहिला. ना हात पुढे करू शकत होता, ना डोकं कापण्याचं धैर्य होत होतं. सम्मनच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सम्मन हात मागे घेतलेल्या अवस्थेत एकदम शिळेसारखा उभा राहतो. आपल्या वडिलांनी आपलं डोकं कापून घेऊन जावं हीच सेऊची इच्छा असते. तेव्हा सेऊ वडिलांना चिथवण्यासाठी म्हणतो, बाबा, मी काय सांगतोय ऐका. जर खरंच तुम्ही माझे वडील असाल, जर मी तुमचाच अंश असेन, तर आज माझं म्हणणं तुम्हाला मानावंच लागेल. नाहीतर मी समजेन की मी तुमचा मुलगा नाही, कोणा परक्याचा मूल आहे. आज माझं डोकं कापा बाबा, नाहीतर आज गुरुजींचं नाव बदनाम होईल.
खरंच आपल्याकडे तर खिशात एक आणा सुद्धा नाही, वेळेवर जेवायलाही मिळत नाही, पण आपल्या गुरुजींमध्ये बिलकुलही कमतरता नाही. गुरुजी तर पूर्ण समर्थ आहेत. गुरुजी तर पूर्ण आहेत. कदाचित आपणच त्यांच्या मर्जीसाठी पात्र नाहीत. आपली पापकर्म इतकी जास्त आहेत, यामुळेच आपण इतके निर्धन आहोत. हा तर सर्वनाश झाला. गोष्ट बिघडली. सगळं उलट झालं. आता तर खुनाचा खटला माझ्यावरच भरला जाईल. पुरावा नष्ट करण्यासाठी शेठने घाईघाईने त्या मुलाचं शव ओढत नेलं. रात्रीच्या अंधारात एका निर्जन जंगलाच्या दिशेने गेला आणि ते एका विटांच्या भट्टीजवळ खड्ड्यामध्ये फेकून दिलं. मग घाईघाईत परत येऊन ते छिद्र वाळू माती लावून दुरुस्त करू लागला आणि असं काही केलं की जणू तिथे कधी काही घडलंच नव्हतं. आता नेकीने मुलाचं कापलेलं शीर पाहिलं, हृदय कठोर केलं आणि धीर करून सम्मनला म्हणाली, जास्त वेळ नाही आपल्याजवळ. फार मोठ्या हिमतीनं काम करावं लागेल. प्रत्येक पाऊल जपून टाकणं गरजेचं आहे. आता तुम्ही असं करा, हे शीर इथे कपाटात लपवून ठेवा आणि लगेच परत जा. तिथे मुलाला ओढत नेल्याच्या काही खुणा सापडतील, कारण शेठ त्याचं शव तिथे नाही ठेवणार. त्याने ते शव कुठेतरी दूर ओढत नेऊन फेकलं असेल. त्या शव ओढल्याच्या खुणांच्या मागे मागे जा आणि जिथे त्यांनी शव टाकलं असेल तिथून आपल्या मुलाचं शव उचलून घेऊन या. कारण जर कुणाला कळालं की खून झाला आहे तर प्रकरण फार दूर जाईल. मग चौकशी होईल आणि मग सगळं बर्बाद होईल. गुरुजी यांची मान मरातब मातीमोल होईल. आता सम्मन जेव्हा परत गेला तेव्हा जमिनीवर रक्ताच्या ओढल्या गेलेल्या रेघा होत्या. त्या ओढलेल्या खुणांच्या मागे मागे जाऊन त्यांनी खड्ड्यातून मुलाचं प्रेत उचललं. सम्मन आणि नेकी हे दोघही आपल्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूच्या ज्या वेदनेतून जात होते, ती वेदना शब्दात कथन करणं अशक्य आहे. त्या क्षणी ते न रडू शकत होते, ना स्वतःच्या आत दाबून ठेवलेले ते असह्य दुःख प्रगट करू शकत होते, कारण
त्या दुःखापेक्षा अधिक महत्वाचं होतं की मुलाचं हे बलिदान कुठे व्यर्थ जाऊ नये. जर त्यांच्या रडण्याची चाहूल सुद्धा सद्गुरूंना लागली तर मुलाच्या मृत्यूची बातमी कळल्यावर सद्गुरू खूप दुःखी होतील आणि अन्न ग्रहण करणार नाहीत. जर आपल्या दारी आलेले भगवान उपाशी परत गेले तर मुलाचं बलिदान वाया जाईल. भगवंतांना भोजन करवण्यासाठीच तर त्याने आपल्या जीवाचंही बलिदान दिलं होतं. म्हणून हे अत्यंत आवश्यक होतं की आपल्या कुठल्याही कृतीतून सद्गुरूंना या घटनेचा गंध सुद्धा लागू नये. त्यांनी अंतर्मनात आपल्या काळजाचा तुकडा हरवल्याची असह्य वेदना सहन करत आपल्यात उसळणाऱ्या डोंगरा एवढ्या दुःखाच्या वादळाला दाबून ठेवलं होतं. दोघेही नीरव शांततेत स्तब्ध आणि पूर्णतः गप्प होते. दोघांनीही आपल्या वेदनेच्या आर्त किंकाळ्या चुपचाप आतमध्येच दाबून ठेवल्या आणि दोघांनी एकमेकांशी फक्त एकाच गोष्टीची चर्चा केली. सम्मन खोल, दुःखी आणि ठाम आवाजात हिम्मत करत नेकीला म्हणाला, उद्या जेव्हा गुरुजी निघून जातील त्यानंतर आपण मुलाचा अंतिम संस्कार करू. आजची रात्र त्यांना आपल्या या दुःखद वेदनेसोबतच जगावं लागणार होतं. शांत दगडासारखे झालेले या असह्य वेदनेचे घोट निमूटपणे पीत आपल्या यातनांना मनातच दफन करून आपलं हृदय कठोर करत त्यांनी स्वतःला समजावलं होतं की या क्षणी त्यांना खूप सहनशीलतेने वागावं लागेल. ते तुटू शकत नाहीत, आता कोसळू शकत नाहीत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत कमकुवत पडायचं नाही. आपले अश्रू आवरून आपली वेदना चुपचाप आतच गिळावी लागेल, जेणेकरून कोणालाही कळू नये. आपली वेदना अंतर्मनात दाबून दोघंही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते. भोजन तयार आहे. गुरुजी यांना बोलावून आणा. लवकर भोजन करवू, मग गुरुजी वेळेवर प्रस्थान करतील. दोघांनी मनाशी ठरवलं होतं की जोपर्यंत सद्गुरू आहेत तोपर्यंत आपल्या डोळ्यात अश्रू येऊ द्यायचे नाहीत, जेणेकरून सद्गुरूंना काही जाणवू नये. मग गुरुजी गेल्यावर बसून मनसोक्त रडू. सम्मन कबीर साहेबजी यांना भोजनासाठी बोलवायला गेला. नेकीने त्या तिघांसाठी 3 पात्रांमध्ये म्हणजे 3 द्रोणांमध्ये जितकं अन्न तयार केलं होतं ते सर्व वाढून ठेवलं. परमात्मा गुरुजी म्हणाले, भाऊ असं करा, हे अन्न 6 द्रोणांमध्ये वाढा. 3 तुम्ही आहात आणि 3 आम्ही आहोत. महाराजजी, आम्ही तर नंतर खाऊ, आपण घ्यावे. नाही भाऊ, प्रसाद बनवूया आणि सगळे खाऊया. खाली बसा. गुरुजींच्या अधिक आग्रहावरून आता त्या दोघांनी बसून
ते अन्न 5 पात्रांमध्ये वाढलं. तेव्हा परमात्मा म्हणजे गुरुजी प्रेमाने म्हणाले, 5 मध्ये नाही 6 मध्ये कर भाऊ. त्यांनी आता ते अन्न 6 पात्रांमध्ये वाढून ठेवलं. 5 जण बसले जेवण्यासाठी आपापल्या समोर अन्न ठेवून. नेकी आणि सम्मन हे गुरुजी यांना सांगूच इच्छित नव्हते की मुलगा आता जिवंत नाही. दोघंही मनातल्या मनात असा विचार करत होते की आपण या विषयी गुरुजींना काही उल्लेखही करायचा नाही, आणि जर गुरुजी यांनी विचारलंच तर सांगू की कुठेतरी खेळायला गेला असेल. पण गुरुजी तर अंतर्यामी होते. त्यांनी काहीही विचारलं नाही आणि म्हणाले, आओ सेव चीम लो, यह प्रसाद प्रेम, शीश कटत है क्षोणों के, और साधो को नित क्षेम. सेव धड़ पर शीश चढ़ा, आ बैठा पंडित माँ, और नहीं निशानी गर्दन के, तो वो सेव है के ना. सत्साहिब बच्चों, ये सत्कर्म मान लेना, इस समर्थ की शरण ग्रहण करना कोई बड़का खेल नहीं है. लखबर सूरा जूझ ही लखबर सावत दे, लखबर यदि जहान हो तो सतु सत. आपने सेव सम्मान जैसी कुर्बानियां कर रखी है. आपने बहुत जबरदस्त एक युग में नहीं कर, कितने युगों लगे तुमने ऐसे. किसी जन्म में कुछ किया, किसी में कुछ किया, किसी में ना किया, किसी में किया. लेकिन जब यहाँ ले आए परमात्मा आपको इस मनुष्य जन्म देते देते और कलियुग के इस प्राइम टाइम में लाकर छोड़ दिया, इससे दास को पता है आप कितने लकी हो, कितने हीरे हो स्वर्ण पिता के. ईश्वर को बना कर रखियो